वानखेडे स्टेडियमवरती भारत आणि इंग्लंड असा सामना होणार आहे. क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता जी आहे ती आता शिंगेला पोहोचलेली आहे. पाहायला जर गेलं तर वानखेडे स्टेडियमच्या परिसरात आपण सध्या आहोत. या ठिकाणी अनेक क्रिकेट चाहते या ठिकाणी आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पाहायला जर गेलं तर इंग्लंडनं भारताविरोधात काही योजना आखलेल्या होत्या की भारताला कसं पराभूत केलं जाईल, पण भारत आपल्या ताकदीने इंग्लंडला पराभूत करेल अशा आशा आता लोकांच्या मनात आहेत, क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. आपल्यासोबत काही क्रिकेटप्रेमी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगणार, आज भारत आणि विरुद्ध इंग्लंड असा सामना पाहायला मिळतोय. T20चा सामना आहे. एकंदरीत तुम्ही पाठिंबा कोणाला देताय आणि सर्वात आवडता खेळाडू कोण तुमचा? नक्कीच पाठिंबा आमचा हा आमच्या देशाला असणार आहे, भारताला. भारत आज पूर्ण ताकदीने उतरणार आणि पूर्ण या इंग्रजांना परत त्यांच्या देशात धाडून देणार आहे, हा आमचा विश्वास आहे. भारताकडून नेमकं कोणी जास्त गोलंदाज आणि फलंदाजी करावी असं तुम्हाला वाटतंय? आणि सगळेच आमचे सगळेच प्लेयर आहेत ते ऑलराऊंडर आहेत आणि एक प्लेयर आहे त्यांच्या 11 बरोबर आहे. सगळेच प्लेयर चांगले खेळतात, आम्हाला विश्वास. सर्वात जास्त आवडता खेळाडू कोणता आहे? मला सगळ्यात जास्त हार्दिक पांड्यावर खूप विश्वास आहे आमचा. काय किती रन करावेत आणि इंग्लंडला पराभूत करावं अशी तुम्हाला वाटतं? 200+ जर पहिले बॅटिंग असेल तर 200+ करावे आणि जर समजा पहिले बॉलिंग असेल तर त्यांना 150च्या आत ऑल आऊट करायला आपले सक्षम आहेत बॉलर. आज सेमीफायनलची मॅच आहे. एकंदरीत तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित झाला. किती वाजता आलात तुम्ही? आम्ही जाऊन सकाळी 11 वाजता आलो होतो. 11 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी? कारण आमची मुलं आतमध्ये राष्ट्रगीतसाठी आहेत, फ्लॅग पकडायसाठी. हां, आता हा जो सामना आहे एकंदरीत पाहायला गेलं तर इंग्लंडने काहीतरी थोडीशी रणनीती ऐकलेली आहे भारताला पराभूत करण्यासाठी, पण भारत पण आपल्या ताकदीनं इंग्लंडला पराभूत करण्यासाठी रणनीती ऐकतोय आणि तो यशस्वी होईल असं वाटतंय? नाही, आपल्या संघाने पूर्ण तयारी केलेली आहे सर्व खेळाडूंनी. इंग्लंडच्या इथं काहीच चालणार नाही. आणि पाहायला जर गेलं तर भारताकडून काय भारतीय संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. काय वाटतं भारतीय संघाकडून कुठल्या खेळाडूने जास्त कामगिरी करावी असं वाटतं? सर्वांनीच करावी अशी अपेक्षा आहे आम्हाला. सर्वांनीच चांगली कामगिरी केली तर मोठा विजय होऊ शकतो. मोठा विजय. हां, खरं तर पाहायला गेलं तर आज नेमकं कोण सेमीफायनलमध्ये विजयी ठरणार, कोणता संघ विजयी ठरणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मला सांगा, तुम्ही किती वाजता या ठिकाणी आलेला आहात? आता मी 1 वाजता आले होते. 1 वाजता? हां, हो. 1 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वानखेडे स्टेडियमच्या परिसरात. काय वाटतं एकंदरीत पाहायला जर गेलं तर कोणता सामना कोणत्या भारतीय संघातल्या कोणत्या खेळाडूनं जास्त चांगली कामगिरी करावी असं तुम्हाला वाटतं? आपला भारतीय टीममध्ये भारतीय टीम. हां, सगळ्यात आवडता खेळाडू कोण तुमचा? हो. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या आणि आपला ईशान किशन सगळे खेळणार आज. अशा कडक उन्हामध्ये तुम्ही 1 वाजता उपस्थित झालेला आहात. ऊन प्रचंड आहे तरी देखील आम्हाला विश्वास आहे तो भारत ऊन करणार. एवढ्या कडक उन्हात उभा राहून देखील तुम्ही भारताला एक प्रकारे जे आहे ते सपोर्ट करताय. खूप क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऊन देखील जास्त आहे. काय सांगाल एकंदरीतच पाहायला गेलं तर हार्दिक पांड्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? गोलंदाजीमध्ये त्याने कशी कामगिरी करावी? हो, हार्दिक पांड्यामध्ये विश्वास आहे, तो खेळणार आज. हां, गोलंदाजीमध्ये कामगिरी तो चांगल्या प्रकारे. हो, चांगले करणार आज हार्दिक पांड्या. आता भारत जो आहे तो आता सामना खेळणार आहे. सेमीफायनल आहे. T20 वर्ल्ड कप मॅच आहे ही. भारताने कशा प्रकारे कामगिरी करावी असं तुम्हाला वाटतं? कशा प्रकारे जे मतलब आमच्या मनात जे टाकले आहेत की स्ट्रॉंग टीम इंडिया इज मतलब विश्वभरात आम्ही स्ट्रॉंग आहेत, तो स्ट्रॉंगपणा दिसला नाही, कुठे दिसला नाही. हे अख्खा टुर्नामेंट संपायला आला, पण आता हे फायनल आहे, सेमीफायनल आणि 2 खेळ आता राहिलेला आहे. तो आम्हाला कधी 100% परफॉर्मन्स बघायला भेटणार ते एक क्वेश्चन राहिला आहे. नाही, हे वानखेडे स्टेडियम आपला हर एक खेळाडूला आवडते. याच्यावर तुम्ही अभिषेकला सेंचुरी मारलेला बघितले आहेत आणि सूर्या तर आपला मुंबई इंडियन्समध्ये भरपूर खेळला वानखेडे आणि हार्दिक पांड्याचं भरपूर वर्ष वानखेडे. ते वानखेडेचा यूज करावा लागणार. ते आपल्याला एक संधी मिळालेली आहे. बाकी काय ना, बेस्ट ऑफ लक बोलणार टीम इंडियाला आणि काय आता रिझल्ट बघू रात्री. काय सांगाल तुम्ही एकंदरीत संध्याकाळी जो सामना सुरू होतोय आणि या सामन्यानंतर कुठल्या संघाने जास्त कामगिरी करायला पाहिजे? कोण जीतेगा ऐसा आपको लगता है, भारत या इंग्लैंड? इंडिया जीतेगा. इंडिया सबसे अच्छा खिलाड़ी कौन है जो खिलाड़ू से आप ज़्यादा उम्मीद रखते हैं कि उन्होंने अच्छे तरीके से खेलना चाहिए और इंग्लैंड का जो है वो पराभव करना चाहिए? ऐसा कौन आपको लगता है खिलाड़ी है? ईशान किशन.
ईशान किशन. काय सांगाल दादा तुम्ही उभे राहा. काय सांगाल एकंदरीत की हा जो सामना आहे इंग्लंड हा जो सामना पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला किती वाजता आलेला? मी 2 वाजेपर्यंत 2 वाजल्यापासून आलेलो आहे आणि भारताचा सेमीफायनल मॅच आहे. सलग तिसऱ्या सेमीफायनल T20 वर्ल्ड कपमध्ये भारत परत इंग्लंडसोबत खेळणार आहे. भारताचा एक्सपिरियन्स खूप जास्त आहे आणि अहमदाबाद पाठीमागाला मॅच कोलकाता इडन गार्डन्समध्ये खेळलेला संजू सॅमसन परत उम्मीद आहे की परत तीच पारी वानखेडेमध्ये खेळेल. अभिषेक शर्माची क्रेज ज्यादा आहे. खूप लोक म्हणतात की अभिषेक शर्माने चांगली गोलंदाजी करावी, फलंदाजी करावी. तुझा आवडता खेळाडू कोण आहे, त्यानं काय करावं नेमकं आणि कशा प्रकारे इंग्लंडला पराभूत करावा असं वाटतं तुला? मला ईशान किशनवर जास्त विश्वास आहे कारण ईशान किशन जो पारी खेळतो तो टीमच्या वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. टीम वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि ईशान किशनच्या तो वेगळा खेळतो. ईशान किशनवर जास्त विश्वास आहे आणि ईशान किशन आज 70+ रन बनवणार. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कसं पाहता या सामन्याकडे तुम्ही? ह्या सामन्याकडे आज भारतच जिंकेल. आज भारतच जिंकेल हा सामना. आज हा सामना भारत जिंकेल. 7 नंतर खरं तर भव्य तेव्हा ठरणार आहे. टॉस कोण जिंकत आहे? टॉस कुणी जिंकावं असं वाटतं तुम्हाला? टॉस कुणीही जिंकला तरी मॅच इंडिया जिंकणार, पण आय थिंक टॉस इंग्लंड जिंकेल आज. असं म्हणजे विश्वास वाटतो. हो, कारण सूर्यकुमार टॉस नाही जिंकणार आज. इंग्लंडच जिंकेल टॉस. पण असंही म्हणतात की भारतानं जेव्हा टॉस जिंकत नाही तो भारत विजय होतो. असं देखील एक कुठेतरी क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये ठरलेला विश्वास आहे. नाही, त्यात आज बदल होईल. आज इंडिया जिंकेल. नक्कीच इंडिया जिंकेल आज. काय सांगाल आणखीन काय सांगाल की काय नाही, या सामन्यामध्ये मला वाटतं सूर्यकुमार चांगला खेळेल आज आणि सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराह. आणि हार्दिक पांड्याकडून का तुम्ही अपेक्षा ठेवत नाही? कारण त्याची पण क्रेज मोठी आहे. नाही, तो खेळेल. हे त्याचंच ग्राउंड आहे. हे त्याचं होम ग्राउंड आहे ॲक्च्युली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे तो. तोही खेळेल चांगला, पण जास्त विश्वास आज सूर्यकुमारवर आहे. आज जास्त विश्वास जो आहे तो सूर्यकुमारवर आहे. आणि कुठे ना कुठेतरी हा सामना सुरू झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे की भारत जो आहे तो हा संघ जिंकेल. एकंदरीत हा सामना सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे भारत संघ जो आहे तो कामगिरी करतोय त्याकडे आता आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.